मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मंजुळा पोलीस स्टेशनच्या बाहेर मल्हारची गाडी पाहते, तेव्हा ती मनातल्या मनात विचार करू लागते की मल्हार सरांची गाडी इथे कशी. अभिषेक आता तेथे येतो आणि म्हणतो की वा वा, मल्हार सरांना सोडवण्यासाठी घरातील नोकर चाकर सगळेच जण इथे आले आहेत असं वाटतंय. पण तुम्ही काळजी करू नका मंजुळाबाई, कारण लवकरात लवकर मल्हार कामतची केस CBI कडे जाणार आहे. आता मंजुळाला धक्का बसतो, तर मी त्याच्या घराची अशी वाट लावणार आहे ना की विचार करू शकत नाही असं म्हणून अभिषेक हा खूपच चिडतो. तेव्हा आता तुम्ही घरातल्या नाही आहात, त्यामुळे मध्ये मध्ये करू नका, नाहीतर तुम्ही उगीच अडकाल असं आता अभिषेक मंजुळाला म्हणतो. मंजुळा म्हणते, साहेब हो, तुम्हाला मी कसं सांगू की मल्हार सरांचा आणि शुभंकरच्या गायब होण्याचा काहीही संबंध नाहीये. मल्हार सरांना जर राग आला ना, ते 2-3 ठेवून देतील, परंतु कुणाचा जीव कधीही घेऊ शकत नाही. मल्हार सरांना माहीत होतं की DNA रिपोर्ट खोटे आहेत म्हणून. तर पुढे आता मंजुळा म्हणू लागते की मल्हार साहेबांचा खरंच काही दोष नाहीये, कुणीतरी याचा गैरफायदा घेते. म्हणजेच मल्हार सर आणि शुभंकरमध्ये भांडण झालं होतं आणि त्याचाच फायदा कुणीतरी घेतलाय आणि त्यांना अडकवलंय. तेव्हा आता अभिषेक म्हणतो, तू काहीच बोलू नको मंजुळाबाई, कारण असं काहीही झालेलं नाहीये. तुम्हाला माहीत नाही मल्हार कसा आहे ते, आणि तुमचं डोकं तर खूप शातीर दिमाग चालते असं म्हणून आता अभिषेक तेथून जातो. तेव्हा मनातल्या मनात आता मंजुळा विचार करू लागते की खरा शातीर दिमाग तर तो आहे की CCTV फुटेज बंद करून मल्हार सरांच्या गाडीमध्ये कुणीतरी ते कपडे आणून ठेवले आहेत. हे समजण्या इतपत कुणी खुळं नाही, नाहीतर गाडी पार्किंगमध्ये असताना ते कपडे कुणी आणून टाकले असतील त्यामध्ये शुभंकरचे, हे कळण्या इतपत आम्ही खुळेसुद्धा नाही. मंजुळा त्या गाडीकडे पाहतच राहते आणि या प्रकरणाचा छडा लावण्याचं ठरवते की मल्हार निर्दोष आहे हे मी सिद्ध करून दाखवणारच. दुसरीकडे आता मोनिका ही विक्रमकडे आलेली असते, तेव्हा विक्रम तिच्यावर खूप भडकतो आणि म्हणतो की तुला काय गरज होती त्या स्वराला मारून टाकण्याचा प्लॅन करायची. अगं सगळं काही तुझ्या अंगलट येणार आहे, तेव्हा तिला मारून टाकलं तर सगळे प्रॉब्लेमच संपतील असं आता मोनिका म्हणते. त्यावरती विक्रम म्हणतो, तुझं डोकं फिरलंय का? तुझा नवरा सुद्धा सेलिब्रिटी आहे. एक गोष्ट लक्षात ठेव, त्याला कोणत्या गोष्टी कशा हँडल करायच्या हे चांगल्या समजतं. तो तेवढा हुशार आहे, तरबेज आहे त्यामध्ये, आणि हे स्वराचं जे काही प्रकरण झालंय ना त्यामध्ये आता तुझाच हात असणार आहे. त्याला डाऊट आला असणार, तुला 100% सांगतो. ता मोनिका म्हणते, त्याचं डोकं एवढं चालतं का? एवढं नाही चालणार त्याचं डोकं. स्वराला संपून टाकले तर सगळे प्रॉब्लेमच संपून जातील माझे, त्यामुळे मी तिला मारण्याचा आता वेगळा प्लॅन करणारच. तेव्हा आता विक्रम तिच्यावर खूप भडकतो, प्रचंड भडकतो आणि म्हणतो की अगं तुझं डोकं फिरलंय का? तिच्या द्वेषाने तुला पार आंधळ करून टाकलं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या पाठीमागे माणसं असतील तिला स्वराला प्रोटेक्ट करण्यासाठी आणि तुझ्यावर पाळत ठेवण्यासाठी. तुला कळतंय का काही? मल्हारने फिल्डिंग सुद्धा लावली असेल तरीही तुला समजत नाही. तेव्हा आता मोनिका म्हणते, तसं काही नाहीये, मी तिला मारूनच टाकणार. तेव्हा आता विक्रम म्हणतो, तू तसं काहीही करणार नाहीये. तो आता तिच्यावर खूपच भडकतो आणि म्हणतो, अगं तुला जर ती नकोच आहे ना, मग मारून टाकायची काय गरज आहे? त्या अभिषेक बरोबर तिला पाठवून दे ना तिकडे. तेव्हा आता ही बॅड आयडिया नाहीये, चांगली आयडिया आहे असं आता विक्रमला मोनिका म्हणते. तेव्हा तो म्हणतो, म्हणूनच मी तुला शांत डोक्याने विचार करायला सांगतोय. तर इकडे आता मंजुळा घरी आलेली असते, निरंजन मामा देखील तिच्याबरोबर असतात. आता मंजुळाच्या विरोधात विजय गेल्यामुळे ती कुणालाही प्लॅनमध्ये सहभागी करून घेत नाही. ती निरंजन मामाला म्हणते, काहीही करून मल्हार सरांना आपल्याला सोडवायला हवं, स्वराच्या जीवाला सुद्धा धोका आहे. तेव्हा निरंजन मामा म्हणतात, ते कसं पण? तेव्हा आता मंजुळा म्हणते, माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे असं म्हणून ती निरंजन मामाला आता तो प्लॅन सांगू लागते. पोलिसांनी सांगितलं मल्हार सरांच्या गाडीमध्ये शुभंकरचे कपडे सापडले, रक्ताने माखलेले, पण ऑलरेडी ते कपडे अगोदरच त्यांच्या गाडीमध्ये ठेवले गेले होते आणि ते पोलिसांना सापडले. मग सर्वांना असं वाटतंय की मल्हार सरांनी शुभंकरचा खून केला, पण CCTVमध्ये तसं दिसलं का? त्यावरती निरंजन मामा म्हणतात की नाही, तसं काहीही दिसलेलं नाही. तेव्हा मंजुळा म्हणते, मग आपण ते सगळं काही प्लॅन करायचं, म्हणजेच मल्हार सरांसारखी एक गाडी आपण अजून आणायची आणि पोलीस स्टेशनमध्ये जी मल्हार सरांची गाडी आहे गाडी इकडे घरी आणायची आणि
आणि जी डुप्लिकेट आपण गाडी ठेवली होती पोलीस स्टेशनमध्ये, गाडी थोडा वेळ का होईना रात्री मल्हार सरांची गाडी आहे समजून पोलीस स्टेशनमध्ये ठेवायची आणि मल्हार सरांची जी गाडी आहे ती घरी आणून आपण त्यामध्ये ते कपडे ठेवतानाचा व्हिडिओ करायचा. म्हणजे जे पोलिसांकडे पुरावे नाहीत ते पुरावे आपण तयार करायचे. म्हणजे मल्हार सरांनी हे काहीच केलं नाही असंच पोलिसांना वाटेल. म्हणजे ते निर्दोष सुटतील आणि स्वराच्या जीवावरचा धोकाही टळेल. तेव्हा आता याचं पूर्णपणे प्लॅनिंग करावं लागेल असं आता निरंजन मामा म्हणतात. स्वरा आता हे सर्व बोलणं ऐकत असते. तेव्हा आता तिला समजतं की मल्हार गुरुजींना सोडवण्यासाठी हे दोघेही अतोनात प्रयत्न करतायत. तर आता ती तेथेच थांबते आणि त्या दोघांचं पुढे बोलणं ऐकू लागते. तेव्हा मंजुळा म्हणते, ही आयडिया कशी वाटते तुम्हाला पोलिसांना व्हिडिओ दाखवायची? तेव्हा निरंजन मामा म्हणतात, खरंच ही आयडिया खूप चांगली आहे, पण आता आपण मल्हार सरांच्या गाडीची चावी कुठून मिळवायची? कारण जी गाडी पोलीस स्टेशनमध्ये उभी आहे ती इकडे आणावी तर लागेल ना व्हिडिओ काढण्यासाठी. तेव्हा आता मंजुळा म्हणते की हो, माझ्याकडे त्याचंही प्लॅनिंग आहे. तर आता जी शुभंकरची कपडे त्याचबरोबर सेम टू सेम मल्हार सरांसारखी गाडी अजून पाहायची, ते कसं काय प्लॅनिंग होणार? त्याचबरोबर एखादा ड्रायव्हरसुद्धा लागेल. तेव्हा आता निरंजन मामा म्हणतात, ड्रायव्हरचं मी पाहतो, गाडीचं सुद्धा मी पाहतो, पुढचं तू पहा मंजुळा. तेव्हा मंजुळा आता ठीक आहे असं म्हणते. तर इकडे स्वरा ही सगळं बोलणं ऐकते आणि लगेच मोनिकाच्या रूममध्ये जाते. तेथे गेल्यानंतर आता ती लगेच चावी शोधू लागते, कारची गाडीची चावी नक्की कुठे आहे ते. तेव्हा आता कपाटात तिला ती चावी सापडते. तेवढ्यातच निरंजन मामा तेथे मल्हारचे कपडे घेऊन येतात. तेव्हा आता स्वराला वाटतं की मोनिका चाली म्हणून ती खूप घाबरते आणि मागे वळून पाहते तर तेथे निरंजन मामा असतात. तेव्हा आता स्वराच्या जीवात जीव येतो. ती म्हणते, तू आहे वय, मला वाटलं मोनिका काकू आहे की काय. निरंजन मामा म्हणतात, हे कपडे ठेवायचे आहेत आतमध्ये. तेव्हा स्वरा आता लगेच कपाट उघडते. निरंजन मामा ते कपडे ठेवतात, परंतु त्यांना तेथे चावी दिसत नाही. ते आता इकडे तिकडे ती चावी शोधत असतात. तेव्हा स्वरा चावी पुढे करत म्हणते, हेच हवंय ना तुला? तेव्हा आता निरंजन मामा म्हणतात की तुला कसं माहीत? तेव्हा मी तुझं आणि आईचं सर्व बोलणं ऐकले. माझ्या मल्हार गुरुजींना सोडवण्यासाठी तुम्ही प्लॅन करताय, तुम्ही प्रयत्न करताय हे मला दिसतंय. तेव्हा आता निरंजन मामा म्हणतात, हे तुला दिसतंय, मग तू त्या मोनिकाचं सगळं का ऐकते? दुर्गापूजेच्या तिथे तू तेथे का गेली होती आणि मोनिकाने तुला ढकललं होतं का? असं म्हणून निरंजन मामा तर तिला खूप प्रश्न विचार. स्वरा एकाही प्रश्नाचं उत्तर देत नाही. ती म्हणते, हे मामा, मनुका काकू जे काही करते ना ते मल्हार गुरुजींना सोडवण्यासाठी, त्यामुळे मला आता त्यांचं ऐकावंच लागेल. असं म्हणून ती निरंजन मामाला काही सांगायला तयार होत नाही. तर आता त्यांचाही खरं तर नाईलाज होतो. मामा तिच्याकडून सर्व सत्य वदवून घेण्याचा प्रयत्न करतात, पण स्वरा आपली गप्पच बसत असते. तर आता दुसरीकडे मोनिका घरी येते. मंजुळा मात्र हॉलमध्येच उभी असते. तेव्हा आता मोनिकाला पाहून मंजुळा जरा घाबरते आणि म्हणते, ही ढोलकी इतक्यात आली सुद्धा, आता काय करावं? आता मंजुळा मोनिकाला म्हणते, स्वराने मला सगळं सत्य सांगितलं आहे, त्यामुळे तुझी आता उचलबांगडी ही होणारच. आता मी पोलीस स्टेशनमध्ये फोन करते आणि स्वराला सांगते, तू पोलिसांना मोनिकाचं सगळं सत्य सांग म्हणून. तेव्हा आता मोनिका जरा घाबरते. तर आता लगेच मंजुळा पोलिसांना फोन करत असते, परंतु तिचा एकच हेतू असतो की मोनिकाने आतमध्ये जावं नाही, जेणेकरून स्वरा आणि मामा एका रूममध्ये आहेत, गोष्ट तिला समजायला नको. तर आता मोनिकाला समजतं मंजुळा मला गुगली देतीये, म्हणूनच ती आता मंजुळाला म्हणते, हे बघ, तू दुसरी कोणतीही ट्रिक वापर, तुझे सर्व प्लॅन आता मला माहीत झाले आहेत. जर माझ्या विरोधात स्वराने काही सांगितलं असतं तर तू लगेच पोलिसांना घेऊन इकडे आली असती, अशी शांत बसली नसती. तेव्हा आता मंजुळा विचारात पडते की ही ढोलकी आता आतमध्ये जाते की काय. तेव्हा आता मंजुळा तसंच तिला तेथे काही पण बोलून थांबवण्याचा प्रयत्न करते. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये जी शिक्षा अजून वाढणार असते. तेवढ्यातच विजय, वकील आणि मंजुळा तेथे येतात. तर मंजुळा आता मोबाईलमधील तो व्हिडिओ पोलिसांना दाखवते आणि म्हणते, खऱ्या गुन्हेगाराला तुम्ही शोधा, कारण मल्हार सरांच्या गाडीमध्ये दुसरंच कुणीतरी शुभंकरची कपडे ठेवली होती. खऱ्या गुन्हेगाराचा शोध तर तुम्ही अजून घेतला पण नाही. अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.